चॅनलवरती मी प्रसादाचा शिरा, केळ्याचा शिरा, अंजीरचा शिरा, आंब्याचा शिरा असे बरेच शिऱ्याचे प्रकार टाकले आहेत. तर अननसाचा शिरा राहिला होता, तर इथे मी अननसाचा शिरा बनवते. तर 2 वाटी बारीक रवा मी कोरडाच भाजून घेतला आहे, 2 वाटी साखर घेतला आहे, 1 वाटी अननसाचे एकदम बारीक तुकडे घेतलेत, त्यात अर्धी वाटी साखर घालून बारीक गॅस करून त्याला पाणी सुटेपर्यंत ते शिजू दिलं आहे. एक 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवायचं आहे. नंतर थोडंसं पाणी घालायचं. टोटल आपल्याला 2 वाट्या पाणी लागणार आहे. नंतर मी जास्तीचं पाणी घालून देखील एक 7-8 मिनटं अननस शिजून घेतलं आहे. आता तुपावरती आपल्याला हवे असतील ते ड्रायफ्रूट किंवा जे तुमच्याकडे असतील ते ड्रायफ्रूट किंवा स्किप केलं तरी चालेल, ते घालायचं आहे. चांगले भाजून घ्यायचे. त्यातच रवा घालायचा आहे 2 वाटी. रवा चांगला भाजला, बारीक गॅसवरच करायचं सगळं. रवा भाजला की उकळलेलं पाणी जे आहे अननसचं, त्यामध्ये मी केसर देखील घातलं होतं रंगासाठी. केसर नसेल तर एकदम चिमूटभर हळद घाला, म्हणजे त्याचा फ्लेवर पण येणार नाही, पण थोडासा कलर हलका पिवळा येईल, म्हणजे अननसाचा शिरा खातो असा फिलिंग येईल. तर आता ते पाणी घालून वाफ काढायची आपल्याला. साखर अजून आपली 1.5 वाटी आहे, अर्धी वाटीच आपण आधी घातली होती. ती साखर देखील आपण आता यात घालत आहोत. चांगले मिक्स करून परत एक वाफ काढायची, बारीक गॅसवरच काढायची. आणि आता हा आपला अननसाचा शिरा एकदम मस्त टेस्टी झालेला आहे. सर्व करायला तयार आहे. गरम गरम छान लागतोच, पण गार झालं देखील एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत लागतो. नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला.